बातमी खरातच्या कारनाम्याची आहे. कारण अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारात 71 ते 49 पॅटर्न याचा खुलासा आहे. राहता इथल्या समता पतसंस्थेत 57 जणांच्या नावावर 100 बनावट खाती ही उघडल्याची धक्कादायक माहिती आहे. तपासात अनेक खात्यांमध्ये 71 लाख आणि 49 लाखांच्या ठराविक रकमा या वारंवार जमा आहेत आणि या काढल्याचा देखील संशय. विशेष म्हणजे बहुतांश खाती कोविड काळात प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेलाच उघडण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणामध्ये कच्च्या नोंदणी या व्यवहारातून खरातचे बेनामी व्यवहार उघडकीस आहेत. मनी लॉन्ड्रिंग तपासाला वेग आहे. 10 कोटींच्या प्रॉपर्टीशी संबंधित महत्वाची कागदपत्र जप्त आहे. ₹500 स्टॅम्पवर कच्चे व्यवहार होत आहेत. नोंदणी न करता मालमत्ता स्वतःच्या नावावर घेतल्याचं पुराव्यात म्हटलंय. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून. महेश, या नंबरचा नेमका काय गेम आहे? असं म्हटलं जात आहे बरेच आकडे जे आहेत ते 71 ते 49 यात फिरताना दिसत आहेत. या अंकांवरच ट्रान्झॅक्शन झालंय. 21 तारखेलाच नवं अकाउंट ओपन करण्यात आलंय. इतकंच नाही तर अनेक बेनामी व्यवहार हे आता समोर येताना दिसत आहेत. लागवे अगदी खरं. आपण जर बघितलं असेल तर भोंदूबाबा अशोक खरात हा स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषशास्त्रज्ञ तज्ज्ञ म्हणून घेत होता. म्हणून त्याच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या त्या तारखेवर ठरलेल्या होत्या. अगदी त्याच्या आलिशान गाडीचा नंबर सुद्धा 8181, ज्याची बेरीज जी होती ती 89 येत होती. त्याच्यामुळं अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून स्वतःला म्हणून घेत असताना त्याने त्या पॅटर्नचा एक नवा आर्थिक व्यवहार जो होता तो देखील केलेला होता. 71-49चा पॅटर्नचा आता मोठा जो खुलासा आहे तो झालेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर समता पतसंस्थेमध्ये 57 जणांच्या नावावर तब्बल 100 बनावट खाती जी आहे ते अशोक खरात यांनी उघडलेली होती. आणि या तपासात अनेक खात्यांमध्ये 71 लाख आणि 49 लाखांच्या ठराविक रकमा ज्या आहेत त्या वारंवार जमा करण्यात आल्याचा जो संशय आहे तो आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेलाच हे खातं उघडण्यात आलेले आणि या सगळ्या तारखेमागचं गणित काय आहे याचा तपास जो आहे तो आता तपास यंत्रणांकडनं सुरू आहे. खरं तर सर्व खात्यांमध्ये अशोक खरात हाच नॉमिनी म्हणून त्याने नोंद ठेवलेली आहे. मात्र पोलीस तपासात आता 71-49 पॅटर्नचं खरं कारण काय आहे, त्या तारखेमागचं गणित काय आहे हा तपास जो आहे तो आता सध्या केला जातोय. त्यामुळे आगामी काळामध्ये या तपासामध्ये काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.